Good morning, all of you. In this lecture, we will start our next question, principle of delegation. Okay. In last lecture, we were learned what is meant by delegation and its feature. Okay. So principle काय आहेत बघूया आपण. Delegation is a techniques. Delegation काय आहे? Delegation is a techniques. And in order to perfect it, manager needs some practices. Further, there are some principles which can make delegated more effective. तुमचं डिलिगेशन हे इफेक्टिव्ह होण्यासाठी काय करतो आपण? काही प्रिन्सिपल फॉलो करणं महत्वाचं आहे. डिलिगेशन मध्ये आपण काय बघितलं? डिलिगेशन मीन्स डिस्ट्रीब्यूट अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. आपण काय करतो? ह्या डिलिगेशनच्या अंडर आपलं वर्क हे वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करतो. त्याचबरोबर अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटीज काय करणार आहोत आपण? बॉटम लेवलच्या पर्सनना म्हणजे सबऑर्डिनेट मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. सो यासाठी मात्र तुम्हाला काही प्रिन्सिपल फॉलो करावे लागतील. काय आहेत बघूया. फर्स्ट इज क्लॅरिटी ऑफ डिलिगेशन. सो तुम्ही ज्या गोष्टीसाठी डिलिगेशन टेक्निक्स यूज करणार आहात याची क्लॅरिटी असली पाहिजे. When a manager delegate authority, he must ensure that the delegation is clear in terms of its content, scope, functional relation and assignment. ओके. म्हणजे तुम्ही डिलिगेशन हे कोणत्या वर्क साठी करणार आहात, त्याचा कंटेंट माहित असायला हवा, त्याचा स्कोप काय आहे, फंक्शनल रिलेशनशिप काय असू शकेल आणि असाइनमेंट काय असणार आहे, ह्या गोष्टी क्लिअर असाव्या. In other words, the delegate must have a clear idea about his task and how it fit into the overall plan. आणि तुमचं जे डिलिगेशन आहे हे ओव्हरऑल प्लॅन मध्ये फिट होणं महत्वाचं आहे. दिस इज द इम्पॉर्टंट बिकॉज एनी ambiguity in delegating authority usually produce poor result. सपोज आपण काय म्हणतो, मॅनेजरने काय केलेलं आहे, मॅनेजर डिस्ट्रीब्यूट अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी टू लोअर लेवल एम्प्लॉईज, राईट. मग ज्यावेळी तुम्ही तुमचा राईट्स हा लोअर लेवल एम्प्लॉईजला देताय त्यावेळी तुम्हाला आधी क्लिअर असलं पाहिजे, ही इज कॅपेबल पर्सन ऑर नॉट. म्हणजे आपण जर अथॉरिटी एका लोअर लेवलच्या एम्प्लॉईजला देणार आहोत तर क्लिअरिटी फार महत्वाची आहे. लक्षात येते का? आणि जर सपोज आपण अथॉरिटी दिलेली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, अकाउंटेबिलिटी दिलेली आहे, तो सबऑर्डिनेटच काय नाहीये तर कॅपेबल नाहीये, तर तुमचे रिझल्ट हे कसे येऊ शकतात? पुअर रिझल्ट येऊ शकतात. दॅट इज वाय फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलेलं आहे? क्लॅरिटी ऑफ डिलिगेशन. तुम्ही आधी क्लिअर करून घ्या, हु इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन और हु इज अ कॅपेबल पर्सन फॉर कम्प्लिटिंग युअर टास्क. तुम्ही जर डिलिगेशन देता, डिलिगेटी कोण आहे याच्यासाठीच्या ज्या काही गोष्टी क्लिअर आहेत त्या माहिती इथे क्लिअर कराव्या लागतील. ओके, इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, Yes, ma'am. ma'am. Okay, good. Then point number 2, result oriented. It is important that manager is aware of the result expected from the subordinate. Okay, before delegating authority to him. आप मॅनेजर काय म्हणणार, ओके बघ मी काय करतोय, माझी अथॉरिटी सुद्धा मी तुझ्याकडे देतोय, म्हणजे मी काय एक्सपेक्ट करणार आहे? रिझल्ट. ओके, so it is important that manager is aware of the result expected from the subordinate before delegating authority to him. This allow him to delegate adequate authority to accomplish result. आणि जर आपण काय करतोय, अथॉरिटी जर देत असतो सबऑर्डिनेटला, हिअर वी एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके, दिस इज द बेस्ड ऑन द अझम्पशन दॅट इज अन ऑर्गनायझेशन गोल आर सेट, प्लॅन आर मेड वेल इन ऍडव्हान्स अँड टास्क आर सेटअप टू अकम्प्लिश देम. या सगळ्या गोष्टी काय आहेत तर वेल डिफाईन आहेत, गोल सेट आहेत, व्हॉट एव्हर इट मी, त्याच्याशी रिलेटेड प्लॅन, पॉलिसी, प्रोसिजर ह्या सगळ्या सेट आहेत. ह्या अझम्पशन वरून आपण काय करतोय तर डिलिगेशनला इम्पॉर्टन्स देतो. सो इन दिस सेकंड प्रिन्सिपल हिअर मॅनेजर इज अवेअर अबाउट द रिझल्ट एक्सपेक्टेशन. काय करणार आहे तर मॅनेजर अवेअर असेल रिझल्ट एक्सपेक्टेशनच्या बाबतीत, पण तो बिफोर डिलिगेटिंग अथॉरिटी. या सगळ्या गोष्टी तुमच्या आधी क्लिअर असायला हव्या. पॉइंट नंबर 3, डिलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. An employees cannot delegate responsibility. An employees cannot delegate responsibility or the obligation to complete a task when he is delegating authority to the subordinate. For example,
If the CEO of company appoint a sales manager, he give him some authority to perform his duty. लक्षात ठेवा, म्हणजे डिलिगेशन इट्स नॉट अ सिम्पल टास्क फॉर अ मॅनेजर. तो जर त्याची अथॉरिटी देत असेल, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी देत असेल, त्याची अकाउंटेबिलिटी देत असेल, तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक कुठेतरी क्लिअरनेस असणं महत्वाचं आहे. म्हणजे फक्त आपण रिस्पॉन्सिबिलिटी देतोय का इथे? नाही, अथॉरिटी देतोय. पण कोणत्या टास्कची अथॉरिटी द्यायची हे फार महत्वाचं असणार आहे. ओके, सो डिलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय सांगायचं आहे? हा रिस्पॉन्सिबल पर्सन कोण असणार आहे सांगा बरं मग. रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यात जास्त ही कोणाची असणार आहे डिलिगेशन मध्ये? सपोज एखादा टास्क हा निगेटिव्ह झाला, एखाद्या टास्कचे रिझल्ट हे पुअर आले, तो हु इज रिस्पॉन्सिबल फॉर रिझल्ट? मॅनेजर. व्हेरी गुड. मॅनेजर इज अ रिस्पॉन्सिबल. कारण मॅनेजरला खूप विचार करून डिलिगेशन ही टेक्निक्स यूज करावी लागते. आणि जो पर्सन तुम्ही सिलेक्ट करणार आहात फॉर कम्प्लिटिंग युअर टास्क, हा पर्सन मात्र राईट सिलेक्ट करणं हे फार महत्वाचं आहे. ओके, सो आपण सीईओचा टास्क हा सेल्स मॅनेजरला तर देऊ नाही शकत, म्हणजे त्यासाठी कॅपेबल पर्सन हा कसा असणार आहे तर महत्वाचा असतो. नेक्स्ट प्रिन्सिपल इज parity of authority and responsibility. Authority and responsibility are coextensive. A manager can hold a subordinate accountable for tasks assigned to him to the extent of authority delegated to accomplishing them. जसं आपण काय सांगतो, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये आपण काय लर्न केलं होतं? जर आपण काय केलेली आहे, वी जस्ट प्रोव्हाइड द अथॉरिटी बट नॉट प्रोव्हाइड द रिस्पॉन्सिबिलिटी. दॅट टाइम पर्सन कसं असणार आहे? पर्सन लीड्स टू इररिस्पॉन्सिबल बिहेवियर. त्याचं बिहेवियर हे कसं असू शकतं तर इररिस्पॉन्सिबल होऊ शकतं. म्हणजे तो काहीही करेल ना, त्याच्याकडे अथॉरिटी आहे पण काही जबाबदारीच नाही, काही रिस्पॉन्सिबिलिटीच नाहीये. म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी ह्या कशा आहेत तर को एक्सटेन्सिव्ह आहेत, को रिलेटेड आहेत असं आपण म्हणू शकतो. एकमेकांवरती अफेक्ट करणारे फॅक्टर आहेत. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही विचार करा की अथॉरिटी तुम्ही जास्त दिली आहेत का, रिस्पॉन्सिबिलिटी कमी दिली आहेत का, रिस्पॉन्सिबिलिटी जास्त दिली आहेत का, अथॉरिटी कमी दिली आहेत का. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत डिलिगेशन मध्ये. सो याचं एक बॅलन्स करणं हे कसं असणार? इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर मॅनेजर. दॅट इज वाय हिअर मॅनेजर कॅन यूज पॅरिटी ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल. आणि मग ह्या पॅरिटीच्या अंडर तुम्ही काय करा? प्रॉपर बॅलन्स करा. जितका टास्क आहे तितकीच अथॉरिटी काय करा त्या कन्सर्न पर्सनला तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट पॉइंट इज अ एक्सेप्शन प्रिन्सिपल. अंडर नॉर्मल सर्क्युमस्टान्सेस a manager delegate authority to his subordinate to share the workload. He also push down the process of decision making as close the sources of information and action as possible. म्हणजे आता डिलिगेशन आपण का बरं यूज करतोय? सिंपल थिंग, manager can concentrate on important thing or important area or key aspect, and the day-to-day operation can complete it lower level management or subordinate. काय करतील तर लोअर लेवल मॅनेजर ते थोडे काम करतील, म्हणून मॅनेजरने काय केला, त्याचा थोडासा जो टास्क आहे, थोडीशी अथॉरिटी आहे ही लोअर लेवलला दिली. पण काही एक्सेप्शनल प्रिन्सिपल मध्ये आपण काय सांगतो? एक्सेप्शन प्रिन्सिपल अंडर नॉर्मल सर्क्युमस्टान्सेस कसे आहेत? नॉर्मल आहेत. मॅनेजर डिलिगेट अथॉरिटी टू हिज सबऑर्डिनेट टू शेअर द वर्कलोड. नॉर्मल सर्क्युमस्टान्सेस मध्ये सुद्धा तुम्ही काय करा तर तुमचा वर्कलोड हा शेअर करू शकता. बट he also push down the process of decision making. It's very important thing. Okay, he also push down the process of decision making as close to the sources of information and action as possible. For example, सांगते काय आहे एक्सेप्शनल प्रिन्सिपल मध्ये अजून काय केलं जातं की तुम्हाला काय करायचंय तर एका लोअर लेवल मॅनेजरची अपॉइंटमेंट मिडल लेवल मॅनेजर म्हणून करायची आहे. लोअर लेवल एखादा एम्प्लॉईज आहे, ही इज अ गुड पर्सन, त्याच्यामध्ये एक लिडरशिप क्वालिटी आहे. ओके, ही इज कॅपेबल पर्सन फॉर सुपिरियर जॉब. तर तुम्ही अशा वेळी हे प्रिन्सिपल यूज करू शकता. म्हणजे तुमचं डे टू डे ऑपरेशन सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे? डिलिगेट केलेलं आहे, तुमचा वर्कलोड शेअर केलेला आहे, आणि मग त्याच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर दिल्यानंतर त्याचं बिहेवियर, त्याची ऍक्शन इथे आपण काय करतो तर जज करतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Then scalar principle. You know about scalar principle. That means top to bottom follow authority, responsibility and accountability, right? Okay, authority and responsibility follow from top to bottom.
स्कॅलर प्रिन्सिपल. सो स्कॅलर प्रिन्सिपल, एक मिनिट. Scalar principle. According to the scalar principle, if the line of authority from the topmost manager in an organization to every subordinate position is clear, then it will be result in more responsible decision making and communication. Okay, म्हणजे स्कॅलर प्रिन्सिपल माहिती आहे आपल्याला. जरी आपण काय म्हणतो, तुम्ही डिलिगेशन यूज केलेलं आहे, वी ट्रान्सफर अवर अथॉरिटी टू बॉटम, पण आपण अथॉरिटी सगळी देणार आहोत का इथे? तुम्हाला स्कॅलर प्रिन्सिपल पण लक्षात ठेवायला लागेल बरं. स्कॅलर प्रिन्सिपल काय सांगतं, सगळ्यात जास्त अथॉरिटी ही कोणाकडे असते? ऑब्विसली टॉप मोस्ट मॅनेजर कडे असणार आहे, त्याच्यानंतर मिडल लेवल मॅनेजर कडे असणार आहे, मिडल लेवल मॅनेजर नंतर लोअर लेवल मॅनेजर कडे असणार आहे. आणि जे डिलिगेशन आहे हे फक्त मिडल लेवल यूज करतात असं नाही हा. म्हणजे डिलिगेशन प्रोसेस ही टॉप लेवल मॅनेजर सुद्धा यूज करू शकतात. लक्षात येतंय? पण स्कॅलर प्रिन्सिपलला तुम्ही इम्पॉर्टन्ट द्या. दॅट मीन्स हिअर वी कांट ट्रान्सफर द होल अथॉरिटी टू द बॉटम लेवल. तुम्ही सगळी अथॉरिटी नाही ट्रान्सफर करायची, तर ज्या टॉप मोस्ट गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी काही तुमच्याकडे ठेवा. तुमची पोझिशन क्लिअर करा, त्या मॅनेजरची पोझिशन क्लिअर करा, त्या सबऑर्डिनेटची पोझिशन क्लिअर करा. ओके, देन इट विल रिझल्ट इन मोर रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग अँड कम्युनिकेशन. म्हणजे डिलिगेशन, ओके, इट्स व्हेरी गुड टेक्निक्स फॉर मॅनेजर. ओके, सगळ्यांसाठी हे खूप छान आहे, पण तुमच्या गोष्टी सगळ्या क्लिअर असतील, देन आपण काय करू शकतो, इथे इफेक्टिव्ह रिझल्ट ही आणू शकतो. बऱ्याच वेळी याची आता तुम्हाला पुढे आपण लर्न करणार आहोत, बॅरियर पण आहेत याचे, तर काय बॅरियर फेस करावे लागतात. पण इथे पॉझिटिव्ह पॉइंट मध्ये आपण काय बघणार आहोत, तर स्कॅलर प्रिन्सिपल आपण फॉलो करतो. समटाइम वी होल्ड सम अथॉरिटी, आपण इथे काही अथॉरिटी होल्ड करतो अँड वी प्रोव्हाइड सम अथॉरिटी टू लोअर लेवल. ओके, त्याच्या टास्कशी रिलेटेड असेल, पण डिसिजन मेकिंग, कम्युनिकेशन हे मात्र मिडल लेवल किंवा लोअर लेवल कडेच ठेवू. लास्ट प्रिन्सिपल, द प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. According to the principle of unity of command, if an employee has a single supervisor, then there is the lesser chance to conflict in instruction. जसं माहिती आहे आपण इथे subordinate can receive order only one boss at the one time, right ना? Unity of command मध्ये आपण काय लर्न केलं, subordinate can receive order only one boss at the one time. म्हणजे एका बॉसच्या अंडर एकच सुपरवायझर काम करतोय, म्हणजेच कॉन्फ्लिक्ट हे कसे होणार आहेत, तर कमी असणार आहेत. ओके, फर्दर द एम्प्लॉईज विल फील पर्सनॅलिटी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द रिझल्ट. पर्सनली रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द रिझल्ट. आणि जर एक सबऑर्डिनेट एक ऑर्डर रिसीव्ह करत असेल, तर आपण एक्सपेक्ट करू शकतो, ओके, त्या सबऑर्डिनेट कडून आपल्या काय एक्सपेक्टेशन आहेत, आणि पर्सनली तो पर्सन जो आहे हा रिस्पॉन्सिबल असेल. सो हे जेव्हा तुम्ही स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करताय, हे जे स्ट्रिक्टली प्रिन्सिपल फॉलो करताय, तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट हे बघायला मिळू शकतात. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बॅरियरचं क्वेश्चन आहे, बॅरियर ऑफ डिलिगेशन. क्वेश्चन इथे ऍक्च्युली ऍड करायचा राहून गेला. बॅरियर ऑफ डिलिगेशन. बॅरियर काय आहेत बघूया आपण वन बाय वन. विश टू परफॉर्म टास्क पर्सनली. This is one of the most significant barrier to delegation, as many of the senior and manager wish to complete all the work, task and responsibility personally. म्हणजे काय हो विचार करतात ते मॅनेजर, काय म्हणतात, अरे बाबा माझ्याकडे फार वर्कलोड आहे आणि हा वर्कलोड थोडासा सबऑर्डिनेटने काय करायला हरकत नाही हँडल करायला. म्हणजेच त्यांची विश काय आहे, विश टू परफॉर्म टास्क पर्सनली. They feel that they will be in a better position to handle somewhat the sum to their team. आणि त्याच्या टीमने तो काय केला पाहिजे, तर तो पर्सनली हँडल केला पाहिजे. पण असे पर्सनल, मग तुम्ही काय करता, पर्सनली त्या एखाद्या म्हणजे फॉर एक्झाम्पल सबऑर्डिनेट आहे त्याला रिस्पॉन्सिबल धरता ना. म्हणजे इथे काही बॅरियर हे येऊ शकतात. जेव्हा तो सबऑर्डिनेट कांट हँडल आवर टास्क, तुमचा जो काही टास्क आहे तो हँडल नाही करू शकला,
तर मात्र तुम्हाला याचे बॅरियर किंवा ज्याचे लिमिटेशन हे फेस करावे लागतात. हाय लेवल ऑफ इनसिक्युरिटी. हाय लेवल्स ऑफ इनसिक्युरिटी ऑब्विसली असणार आहे. तुम्ही अथॉरिटी ट्रान्सफर करताय म्हणजेच इनसिक्युरिटी तुम्हाला फेस करावी लागते. सपोज बऱ्याच वेळी असं होतं बघा की तुमच्यापेक्षा तुमच्या सबऑर्डिनेटनेच खूप छान काम केलेलं आहे. मग टॉप लेवल काय विचार करेल, अरे हरकत नाही याला आपण मिडल लेवल मॅनेजर बनवला तर, है ना. म्हणजे हाय लेवल ऑफ इनसिक्युरिटी सुद्धा इथे तुम्हाला फेस करावी लागते. सो इनसिक्युरिटी इज ऑल्सो वन ऑफ द प्राइम रिझन ड्यू टू विच मॅनेजर डू नॉट डिलिगेट देअर रिस्पॉन्सिबिलिटी to their subordinate, teammate and even to the management train. ओके. त्यामुळे तो हाय सिक्युरिटी काय करेल, आणि बऱ्याच वेळी जर तुम्हाला स्वतःलाच ग्रेट दाखवायचं असेल तर तो काय करतो, तर इतका डिफिकल्ट टास्क तो त्याच्या सबऑर्डिनेटला देईल ना. सबऑर्डिनेटची कपॅसिटी नसेल असे सुद्धा टास्क या डिलिगेशन मध्ये ट्रान्सफर होतात बरं रियालिटीमध्ये. आणि मग आपणच कसे बेस्ट आहोत हे सुद्धा इथे काही वेळा दाखवलं जातं. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Power and authority. Many of the manager work with the constant mind perspective of having fully pledged power and authority in their hand. Obviously, अपन हाँ महक कुछ डाउट है? No, ma'am. Many of the manager work with the constant mind perspective of having full pledged power and authority in their hand. They handle all the main tasks and responsibility personally, and the one that are not very challenging enough are handed over their subordinate with little or limited information. आता बऱ्याच वेळी असं होतं, मी तुम्हाला सांगितलं ना की प्रॅक्टिकली काय असतं, सगळेच आपल्या आपल्या पोझिशन बद्दल कॉन्शियस असणार आहे, है ना. म्हणजे मी जरी माझी अथॉरिटी एका कन्सर्न पर्सनला दिली तर मी सुद्धा तोच विचार करेन. सो इथे तुम्ही काय करता, सबऑर्डिनेटला काही लिमिटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड कराल आणि आपण थोडेसे कॉन्शियस राहतो मग तिथे. सो डिलिगेशन इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन पर्सन म्हणू शकतो, पर्सनल ऍटिट्यूड म्हणू शकतो की तुम्ही काय विचार करता. तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा कॉम्प्लिकेटेड टास्क हँड ओव्हर नाही करणार किंवा तुमचा डे टू डे टास्क जर हँड ओव्हर केला तर काहीतरी आपण आपल्याकडे होल्ड करून ठेवतो. इट्स प्रॅक्टिकली थिंग. सो हे बॅरियर बघायला मिळतात आणि जो काही आपला ग्रेट रिझल्ट म्हणतो ना तो मात्र इथे आपल्याला नाही मिळणार. मग पुअर रिझल्ट इथे फार बघायला मिळतात डिलिगेशन. जर अप्लाय केली टेक्निक्स, इट्स व्हेरी गुड टेक्निक्स फॉर मॅनेजमेंट. आणि मग मॅनेजर जे आहे ते एखाद्या की एरियावरती किंवा इम्पॉर्टंट एरियावरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो. लॅक ऑफ ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स इन सबऑर्डिनेट. लॅक ऑफ ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स इन सबऑर्डिनेट. Yet another one of the crucial barrier of delegation is the superior having a lack of trust and confidence in support. बऱ्याच वेळी असं होतं, मी माझी अथॉरिटी दिलेली आहे, मी माझी असं एक्झाम्पल मध्ये देते पण मी म्हणजे विचार करा, जर मॅनेजर आहे, मॅनेजरने अथॉरिटी दिली तर तो थोडासा काय असणार आहे, आपण तेवढे 100% ट्रस्ट देऊ आपल्या सबऑर्डिनेट वरती असं नाही. सो अलॉंग विथ द फॅक्टर्स ऑफ फेथ अँड ट्रस्ट there is also a factor of risk involving, as the superior cannot take the risk by delegating vital and crucial tasks in the hand of the subordinate. आणि जर तुम्ही दिलात तर मग तुम्ही काय करता, बऱ्याच वेळी क्रुशियल टास्क देता त्याला. क्रुशियल टास्क दिला तर काय होणार आहे, ही कांट हँडल. तुमचा सबऑर्डिनेट हँडल करेल का क्रुशियल टास्क? नाही, कारण ऑलरेडी तो लोअर लेवल मॅनेजर मध्ये आहे, मॅनेजमेंट मध्ये आहे, म्हणजे त्याचा डे टू डे ऑपरेशन त्याच लेवलचं असणार आहे. डिलिगेशन मध्ये बऱ्याच वेळी तुम्ही काय करता, तर थोडासा कॉम्प्लिकेटेड टास्क, थोडासा क्रुशियल टास्क त्याला देता, कारण तुम्ही तुमचा ट्रस्ट त्याच्यावरती 100% देत नाही. त्यामुळे द ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर ऑफ वर्क. If the manager himself is not very capable and efficient enough to delegate the task and responsibility to his team in an organized and structured manner, it act as one of the barrier of delegation. तुमचं जसं म्हटलं आपण ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर कसं आहे आपणच ठरवतो, ही इज कॅपेबल ऑर नॉट, है ना. म्हणजे इथे कोण ठरवतोय, दुसरं नाही, तर सुपिरियर डिसाइड करतात ही इज कॅपेबल ऑर नॉट, आणि त्याची कॅपॅबिलिटी जज करून त्याची कॅपॅबिलिटी मॅनेजर ठरवून मग काय करतायत, तर तो टास्क हा डिस्ट्रीब्यूट करतात.
So if the manager himself is not very capable and efficient enough to delegate the task and responsibility to his team and team organized and structure manner, and act as one of the barrier of delegation. जो मॅनेजर आहे हाच कपॅबल नसेल ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी ट्रान्सफर करण्यामध्ये, तर तुमचे रिझल्ट प्रॉपर येतील का बरं? नाही. तर रिझल्ट कसे येणार आहेत? पुअर येणार आहे. पर्सनल इश्यू. Many of the manager have some of the other personal issue with some of the member of his team that result in the barrier of delegation. मग असं बऱ्याच वेळी बघायला मिळतं बघा प्रॅक्टिकली की हा सो काही म्हणजे कुठेही गेलात तरी तुम्हाला हे काही पर्सनल इश्यू कुठे ना कुठेतरी बघायला मिळणारच आहेत कंपनीज मध्ये किंवा प्रोफेशनल कुठेही ऑफिसेस मध्ये. तर काय होतं, जो सबऑर्डिनेट आहे, सपोज त्याच्याकडे एखादं स्किल कमी असेल, त्याच्याकडे एखादा एक्सपिरियन्स कमी असेल, तर मॅनेजर काय करेल, त्याला कॉम्प्लिकेटेड टास्क देईल. ते जे काही त्यांचे पर्सनल इश्यू आहेत ते त्यांना कुठेतरी हे करण्यासाठी आहे ना. सो हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या काय होणार आहे, तुमचे बॅरियर म्हणून डिलिगेशन मध्ये फेस कराव्या लागू शकतात. अँड लास्ट पॉइंट, fear of failure. Many a time, the attitude of subordinate also act as one of the barrier of delegation. तर हे पण खूप महत्वाचं आहे. आता हे जे पॉइंट तुम्हाला काही बघायला मिळाले आत्ताचे बॅरियरचे, त्यामध्ये मॅनेजर मोस्ट ऑफ द टाइम असं दाखवलंय तुम्हाला, मॅनेजर इज रिस्पॉन्सिबल फॉर थिंग, है ना. पण बऱ्याच वेळी सबऑर्डिनेट सुद्धा रिस्पॉन्सिबल असू शकतात. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे अरे माझ्याकडे अथॉरिटी आलेली आहे त्याचा कुठेतरी गैरवापर सुद्धा करतात सबऑर्डिनेट. लक्षात येतंय? देन म्हणजे तुम्ही जर याचं एक एक्झाम्पल बघितलं तर एक मूवी आठवतोय का तुम्हाला, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, त्यामध्ये दाखवलेलं आहे बघा, है ना. म्हणजे अथॉरिटी जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही ट्रान्सफर होते तेव्हा त्याचं कुठेतरी काय होतं, मिसयूज सुद्धा केला जातो. सो प्रॅक्टिकली ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा अशा काही सिच्युएशन तुम्हाला बघायला मिळते. आणि फेअर ऑफ फेल्युअर हे जे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाले असतात किंवा थोडे पॉझिटिव्ह म्हणता येणार नाही, पण हा ओके आय कॅन डू इट, पण थोडस काय असणार आहे, त्यांना एक फेअर असेल फेल्युअरचा. सो हे सुद्धा बॅरियर तुम्हाला काय होतात तर बघायला मिळतात. सो दे हॅव अ फेअर ऑफ फेल्युअर अँड हॅव अ लॅक ऑफ कॉन्फिडन्स इन टेकिंग ओव्हर अँड इफेक्टिव्हली कॉम्प्लिकेटिंग द टास्क, अँड दॅट इज द रिझन that shy away from the taking more workload and responsibility of their subordinate. Okay, so subordinate कडे जर प्रॉपर कॉन्फिडन्स नसेल, नॉलेज नसेल, तरी सुद्धा तुम्हाला फेल्युअर हे येऊ शकतं. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. ओके, सो Yes, ma'am. डिसेंट्रलायझेशन ही नवीन ma'am. कॉन्सेप्ट आहे. ही आपण नेक्स्ट लेक्चरला डिसेंट्रलायझेशन स्टार्ट करू. थँक्यू.